माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या पक्षांतराच्या आणि अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तमराव जानकर यांनी स्वतः शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार शिवसेनेत जाण्याऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील असे सूचक वक्तव्य केल्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. एका कार्यक्रमात बोलताना जानकर म्हणाले की शरद पवार साहेबांचे वय आणि पक्षापुढील आगामी अडचणी पाहता जर आमदार फुटले तर ते महायुतीमधील शिवसेनेऐवजी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तमराव जानकर यांनी सोलापुरात भाजपेचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीतील महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती, ज्यामुळे ते शरद पवार गटापासून दूर जात असल्याचे संकेत मिळत आहेत. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपामुळे आणि सोलापूरमधील अंतर्गत स्थानिक राजकारणामुळे जानकर काहीसे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला मतदान न करण्याची भूमिका घेतली होती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत झालेल्या राजकीय मतभेदांमुळे जानकर यांनी महाविकास आघाडीमध्ये स्वतःची कोंडी झाल्याची भावना व्यक्त केली होती व केसाने गळा कापला असा थेट आरोप केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर उत्तमराव जानकर अधिकृतपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा महायुतीत प्रवेश करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशी होती की ही निवडणूक मोहिते पाटलांना लढावी आणि त्या पद्धतीची चर्चाही झालेली होती. त्यानंतर माझे चिरंजीव जीवन जानकर यांची उमेदवारी फायनल केली, त्यावरती अर्जुनशिव मोहिते पाटलांनी सुद्धा सही केली. आणि असं असताना 2 दिवसांनी पुन्हा वसंत नानाचा फॉर्म भरणं हे आम्हा सगळ्या मंडळीला खटकणारं होतं. त्यानंतरच्या काल परवाच्या 2 दिवसाच्या घडामोडीमध्ये अंतिमपणानं माझ्या मुलाचीच उमेदवारी त्यांनी फायनल केलेली होती. पण काल 2 ते 2:30च्या दरम्यान वसंत नानांनी आपला मोबाईल स्विच ऑफ केला, नॉट रिचेबल झाले आणि एक तऱ्हेनं म्हणजे मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला अशा पद्धतीची कालची त्यांची भूमिका राहिलेली आहे.